पहिल्या गटात डबल पळाला त्यामुळे जो 2 ला उतरलो त्याला निकाल देण्यात येतोय. बघा 2 ला कोण उतरला आणि 23चा जो निकाल 4 नंबर तासाला दिला होता ती गाडी विठ्ठल बापूने हाणलेली गाडी बाद आहे, फॉल आहे. त्यामुळे 23चा पहिला निकाल कॅन्सल करून दुसरा दिला जातोय. तास क्रमांक 7 वर धावलेली गाडी, 7च काय अमोल भाऊ, हा 7 वर धावलेली गाडी. ओम नमो आदेश पिनू आप्पा घोरपडे खोडेगावकर यांचा पब्लिक किंग बलवा आणि विकास भाऊ जाधव आली ड्रायव्हर कोल्हापूरकर कोलेरकर शिवा ग्रुप कोलार यांचा येडा सुंदर. ही गाडी गट क्रमांक 23 मधनं सेमीसाठी पात्र झाली. त्याबद्दल विजेत्या बैलगाडी मालकाचं आणि त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन. हा घ्या क्रमांक 25 लावून घ्यायचा. 25 ते 30 खालती आहे. 31 ते 45 चे बैल मालक गाड्या झुपायला घ्या बैलगाडी मालक. 31 ते 45 चे बैल मालक. हा घ्या झेंडा पंचगती घ्या क्रमांक 25 सोडायचा आहे. सोडा सोडा गाड्या सोडा. गड क्रमांक 25 सोडा झेंडेवाले. घ्या घ्या गती घ्या. आणि सुट्टी मेकर सुटला. गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्य अशा महामहिम राज्यपाल केसरी मैदानातला गट क्रमांक 25 सुटला आणि 25 मध्ये लढत चालू झाली. लढत चालू झाली 25 मध्ये. कोण होणार आहे 25वा बैलगाडी मालक सेमीला पात्र. अलीकडे सुंदर अशा 4 गाड्यात लढाई, परंतु कोण बाजी मारणार आणि बाजी मारली किशोर ड्रायव्हरना. सुंदर अशी लढत झाली आट्टी आणि तट्टीची. त्या आट्टी आणि तट्टीच्या लढतीमध्ये किशोर भाऊनं बाजी मारली का हा 25चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरती धावलेली गाडी श्री भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांच्या नावावरती. हा बैल मालक बैलांची नावं सांगा. 5 वर धावलेली गाडी श्री भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर. गाडी 25 मधनं सीमेला पात्र. त्याबद्दल विजेत्या बैलगाडी मालकाचं आणि त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन. सुंदर गाडी पळाली. श्री भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा छोटा लखन पळाला आणि त्यांच्या जोडीला डमरू पळाला. गाडी सीमेला पात्र छोटा लखन आणि डमरूची गाडी. घ्या क्रमांक 26 लावून घ्यायचा आहे. हा सोडा गड क्रमांक 26 सोडा झेंडेवाले. सोडा सोडा गाड्या सोडा. गट क्रमांक 26 सोडा राजू मामा. हाय प्रियक्ष या बॅरिगेडच्या पाठीमागा या चला. घ्या क्रमांक 26 लावून घ्यायचा आहे. आणि 12व्या गटातलं ऑब्जेक्शन आहे ते ऑब्जेक्शन क्लिअर केलं जाते. बैल डबल पळाला ऑब्जेक्शनला ऑब्जेक्शन सक्सेस झालंय. सगळ्याच्या सगळे बॅरिगेडच्या बाहेर घ्या. त्यामुळे जो 2 ला उतरलाय त्याला निकाल देण्यात येतोय. हा अमोल भाऊ 12चा 6 ला दिला ना परत. हा गट क्रमांक 12 मध्ये जी गाडी सेमीला पात्र झाली होती जिला पहिल्यांदा निकाल दिला होता तास क्रमांक 5 वरती त्या गाडीचा बैल डबल पळला म्हणून दुसऱ्या 2 नंबरला उतरणाऱ्या बैलगाडी मालकाचं ऑब्जेक्शन होतं आणि ऑब्जेक्शन सक्सेस झालंय. त्यामुळं 12 मध्ये अगोदर तास क्रमांक 5 ला दिलेला निकाल या ठिकाणी रद्द केला जातोय आणि 2 नंबरला उतरलेल्या गाडीला निकाल दिला जातोय. 12 मध्ये 12चा निकाल दिला जातोय. तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी विक्रम शेठ बनसुडे कॅप्टन ग्रुप लासूर स्टेशन यांचा घरचा साज पळाला. शॉटगन पॅटर्न आणि मच्छाडवान सुंदर अशी गाडी पळाली. पॅटर्न आणि मच्छाची गाडी सेमीला पात्र. त्याबद्दल विजेत्या बैलगाडी मालकाचं आणि त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक असं अभिनंदन. हा घ्या क्रमांक 26 लावून घ्या. 26 27 28 29 3 असे 4 गट घालतीयेत आणि 31 ते 45 चे बैल मालक गाड्या झुपायला घ्या बैलगाडी मालक. ज्या गाडीवर जे ऑब्जेक्शन होता तो निकाल चेंज करून समोरच्या गाडीला निकाल देण्यात येत आहे.
कॅप्टन ग्रुप लासुरोटेशन यांचा घरचा असाज आणि सोबत पळाला नवनाथ शेठ टवारे फिटर निरगुडे अवसर तालुका जिल्हा पुणे यांचा जोड पळाला त्याबद्दल गाडी मालकाचं गाडी चालकाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे। एक नामवंत पुणे जिल्ह्याचे फायनल सम्राट नवनाथ शेठ टवारे फिटर साहेब यांचा जोड पळाला। हा सोडा गाड्या सोडा हा घ्या क्रमांक 26 लावून घ्यायचा घ्या राजू मामा गती घ्या। अय प्रेक्षक हा या ना खाली या प्रेक्षक आहे फोटो काढणार या थोडस खाली या। अहो त्यांना सुद्धा आपल्या मैदानाचा आनंद घेऊ द्या ना। या खाली आहे फोटो काढणार अय फोटो काढणार या थोडस खाली या कारण त्यांना थोडासा मैदानाचा आनंद घेऊ द्या। हा सोडा गाड्या सोडा गट क्रमांक 26 सोडायचा झेंडेवाले राजू मामा निशान सज्ज झाला क्रमांक 26 साठी। रोहित भैया कवाळे आपण स्टेज कडे यायचंय। हा घ्या झेंडा पंचगत्ती घ्या 26 ते 30 खालती आहे 31 ते 45 चे बैल मला गाड्या झोपायला घ्या। हा सुटला 26 सुटला क्रमांक 26 सुटला आणि 26 मध्ये लढत चालू झाले। सुंदर अशा गाड्या बाद आधी एक बाद झाला आता राहिलेल्या गाड्यात काटा किरासी लढत चालू आहे। कोण होत आहे सीमेला पात्र परंतु मध्ये सुंदर गाडी मध्ये आणि निर्वाद असं वर्चस्व सरकार डोनचं मागच्या गाडीवर लक्ष राहू द्या। हा गाड्या सोडून येणार या चला बाहेर न चालत या राखीव तासाचा वापर करायचा आहे। शेवटच्या क्षणाला बिरजानं बाजी मारली आणि गाड्या सोडणार रे या बाजूला अमोल शेठ 5 26 चा निकाल आहे तास क्रमांक 5 वरती धावलेली गाडी मा तुळजा भवानी प्रसन्न सौभाग्यवती आरतीताई किरण आप्पा तनपुरे पुणे यांचा भूमिपुत्र बाजीराव आणि त्याच्याबरोबर पडला देवीदास खंडू सिद्धू मस्के मामा बाचे जुगलबंदी यांचा लाडका बिरजा। सुंदर अशी गाडी पळाली बिरजा आणि बाजीरावची गाडी सेमीला पात्र त्याबद्दल विजेत्या बैलगाडी मालकाचा आणि त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन। हा घ्या क्रमांक 27 लावून घ्यायचा आहे। मधनं पळणार दोघ जण खालनं गठवालाय। हा सोडा झेंडेवाले गाड्या सोडा। हा घ्या झेंडा पंचगत्ती घ्यायची क्रमांक 27 सोडायचा आहे। हे बघा या अलीकडच्या स्टेजवर जी प्रेक्षक मंडळी गर्दी केली त्यांना विनंती आहे स्टेज रिकामा करा। ह्या अलीकडच्या स्टेजवरली प्रेक्षक मंडळी गर्दी रिकामी करा। आवाज येतोय का? हा सोडा 27 सोडा 27 सोडायचा आहे। आतापर्यंत 26 गट पळाले 26 गटाचे विजयी बैलगाडी मालक आपल्याला पाहायला मिळाले। आता 27 मधनं कोण होणार आहे सीमेला पात्र। सुटून आलेली गाडी व्यवस्थित धरा। ड्रायव्हर पडला का सुट्टी मेकर पडला? हा सुट्टी मेकर जावा गाडी पलीकडे आपल्या तासावरती घेऊन आणि व्यवस्थित लावा। खरा उभी करा गाडी आणि मामा गाड्या सोडा। प्रेक्षक पाठीमागे या। सोडा गाड्या सोडा। विक्रम भाऊ शांडी भाऊशी संपर्क साधा बरं थोडस। वळवळ करणार आला 7 नंबर तासावरचा पुढं नाही चुळबुळ थांबणार यांची।
गेला झेंडा पंच त्यांच्याकडे. हा सोडा गाड्या सोडा. हा मामा गाड्या सोडा. 8 नंबर तासावरची गाडी राहते का उभी. मामा ते दुसरी वेळेस पुढे आलात. आता त्यांना चान्स देऊ नका, शेवट चान्स द्या. हा लहान मुलगा हरवलेला आहे. काशीनाथ शहाणे त्या मुलाचं नाव आहे. बघा कोणाला सापडला आणि त्या मुलापर्यंत जर आवाज पोहोचला तर त्यांनी स्टेजकडे यायचंय, किंवा कोणाला दिसून आलं तर इकडं स्टेजकडे आणून ठेवा. सोडा मामा, 27 सोडायचा आहे मामा. घ्या 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 मामा, गती घ्या. 27 ते 30 खालती आहे. सुटला. 27 सुटला आणि 27 मध्ये परत एकदा धुरळा उडायला लागला आणि धुरळ्यात लपलाय तो गुलाल. कोण होणार सेमीला पात्र. अलीकडे विघ्न हरताय, पलीकडे त्यांना लढत देतोय पवन. सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये लढत, परंतु बाजी मारली शेवटच्या क्षणाला. मुगळा डॉन शेवटच्या क्षणाला बाजी मारली. जसा चित्र्या निकालाला हावरा होता तसा मुंगळा निकालाला हावरा का तर हावरा, आणि मुंगळानं शेवटच्या क्षणाला बाजी मारून निकाल घेतला. गट क्रमांक 27 चा निकाल आणि निकाल 27 चा निकाल. आई सोनादेवी प्रसन्न, आग्नी माता प्रसन्न, रमेश शेठ मात्रे, टेमगर भिवंडी यांचा मुंगळा आणि हशाम पठाण मोढा यांचा देवाभाई. सुंदर अशी गाडी पळाली. मुंगळा आणि देवाभाईची गाडी सेमीला पात्र. त्याबद्दल विजेत्या बैलगाडी मालकाचं आणि त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन. हा प्रेक्षक या बाजूला चला. घ्या क्रमांक 29 लावून घ्या. हा सॉरी 28 लावून घ्यायचा आहे. हा वळवा 28 वळवा झेंडेवाले. 28 वळवायचा या मैदानातला आणि 28 सोडायचा आहे. राजू मामा दुराभाऊ घ्या, गती घ्या. गड क्रमांक 28 सोडा. हा सुट्टी मेकर करा, झेंडेवाल्याला सहाय्य करा. अय मधनं चालणार 2 जण. खालनं गठवळला या मैदानातला. निवांत चालत येणार. दोरकी दोघं बार केली. या बाहेर या फटफट.
सोडा मामा 28 सोडायचा धोराजी भाऊ आणि मामा 28 सोडा. 28 मध्ये देखील रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. लढत आट्टी आणि तट्टीची होतीये. प्रत्येक गटामध्ये लढती होत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. महामहिम केसरीचं हे मैदान आणि या मैदानातील 28 सुटण्यासाठी सज्ज झाला. लढती होत आहेत कारण ही बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे आणि या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रामध्ये स्पर्धेचं युग आहे. आणि आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपण टिकणार का याचा विचार करणं काळाची गरज आहे. आणि हे बघा प्रेक्षक मंडळी, जे लाईव्ह कॅमेरे त्या टावर वरती बसलेले प्रेक्षक मंडळीला विनंती आहे, तुम्ही सर्वांनी पटकन खाली उतरायचं आहे. हे बघा लाईव्हच्या कॅमेऱ्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे, पटकन खाली उतरायचं आहे. अमोल शेठ, शेंडे भाऊ काय म्हणतात बघा. शेंडे भाऊ काय म्हणतात बघा ना, काय म्हणतात बघा. हा घ्या क्रमांक 28 सोडायचा आहे. हा सोडा गाड्या सोडा झेंडेवाले. गड क्रमांक 28 सोडायचा या मैदानातला. घ्या 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 झेंडा पंच, गती घ्या, हसुडी पंच घ्या, प्रेक्षक पाठी मागे आहो थोडं थोडं घ्या.